विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा दारुण पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर भाजपाच्या तर्फे जल्लोष करण्यात आला. तत्पूर्वी भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आणि चिटणीस धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून कुसुम सभागृहातून मोठ्या पडद्यावर अंतिम सामना दाखवण्यात आला. अंतिम सामना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. यावेळी दिलीप ठाकूर यांच्या वतीने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्यातील प्रतिनिधित्व केलेल्या 2 आजी माजी खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला. संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कुबेर नगरीचे संचालक सतीश शर्मा, डॉक्टर सचिन उमरेकर, सुरेश लोट यांच्यासह भाजप नगरसेवक उपस्थित होते. धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या या उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले आहे. भाजपा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिलीपभाऊ ठाकूर, अमरभाऊ राजूरकर साहेब यांच्या वतीनं हा कुसुमताई सभागृहामध्ये क्रिकेट रसिकांसाठी मोठा कार्यक्रम मोठ्या पडद्यावर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. संत बाबा बलविंदर सिंग यांच्या हस्ते कार्यक्रमाचा उद्घाटन झालं आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम सुरू झालं. मराठवाड्यामधले जेवढेही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी मराठवाड्यामध्ये कोणते क्रिकेट रणजित जिंकलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी भाजपाच्या वतीनं सत्कार सन्मान करण्यात आलं. त्याचबरोबर दिलीपभाऊ ठाकूर साहेब वर्ल्ड कपमध्ये जेव्हा आपलं भारतची टीम येतात तेव्हाही मोठ्या पडद्यावर दरवर्षी हे कार्यक्रम दाखवितात. आजच्या वर्षी या ठिकाणी दाखविण्यात आलेला आहे.